हरे कृष्ण. तर आता आपण काय करूया? 6वा अध्याय भगवद्गीतेचा घेऊया. या 6व्या अध्यायात आणि 5व्या अध्यायाचा संबंध काय बरं? आता तर आपण 5वा अध्याय घेतला ना, आणि 6व्याशी काय संबंध त्याचा ते बघू आपण. 5व्या अध्यायात भगवंतांनी काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. काय केलं वर्णन? की निष्काम कर्मयोग करावं, मुक्ती कशी मिळेल याचं वर्णन केलं. पुन्हा भगवंतांनी सांगितलं शेवटच्या श्लोकामध्ये सुद्धा की आपण पाहिलंच मगाशी, भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. भगवंतांनी सांगितलं की सर्व तपस्या आणि यज्ञांचा भोक्ता मीच आहे, सर्व ग्रह लोकांचा परमेश्वर मीच आहे, आणि सर्वांचा खरा हित करणारे मीच आहे. हे जो कोणी जाणतो तो खऱ्याती शांती प्राप्त करतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि आता पुढं काय केलं भगवंतांनी? आता त्या अध्याय शेवटी अष्टांग योगाद्वारे कशी मुक्ती मिळावी त्यात थोडं हिंट दिली होती. आता काय केलं भगवंतानी? या 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योग सांगितलेला आहे. आता बघा, आश्चर्याची गोष्ट आहे, भगवान श्रीकृष्ण त्यांची भक्ती श्रेष्ठ आहे हे सांगतात, मग अष्टांग योग का सांगतात बरं? का मध्ये हा अष्टांग योगाला कारण हेच आहे की अष्टांग योगामध्ये यम नियम प्राणायाम प्रत्याहार असे 8 टप्पे आहेत. कसे टप्पे आहेत बघा? यम नियम, यम नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हम्म. असे यम नियम आसन, प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी 8 टप्पे आहेत. हे 8 टप्पे अर्थात एकांतातच करू शकतो, अगदी निर्जन ठिकाणी, तिथं कोणी नसावं अशा ठिकाणीच करता येते. आजकाल सगळे आसन शिकवतात पण यम नियम शिकवत नाही. प्रत्याहार माहिती का? प्रत्याहार म्हणजे एक शब्द आहे अत्याहार, दुसरा आहे प्रत्याहार. अत्याहार म्हणजे अतिआहार आणि प्रत्याहार म्हणजे प्रतिआहार. आहार दोन प्रकारचे, एक म्हणजे खाण्याचा आहार आहे, दुसरा म्हणजे इंद्रियांचे विषय खाणं. खाणं म्हणजे इंद्रियांचा इंद्रिय विषयांचा भोग करणं, असं पण अर्थ आहे. म्हणून प्रतिआहार म्हणजे त्यापासून दूर राहणं, आवरून घेणं, ते इंद्रियांच्या विषयाला घेणं, थांबवणं, याला म्हणतात प्रत्याहार. तर हे असे टप्पे आहेत अष्टांगामध्ये. आणि या अध्यायाचे शेवटचा श्लोक खूप महत्वाचा आपल्याला कळेल, आता मी सांगेनच. कसं भगवंतांनी विशेष सांगितलं ध्यान योग, अष्टांग योग, पण शेवट कसा केला बघा या अध्यायाचं कळेल आपल्याला. त्यामुळे आपण सुरुवात चुकवू नका आणि शेवट शेवटी पळून जाऊ नका. थांबा. तुम्ही नाही. तर ऐका, हे जे 1 ते 9 श्लोक आहेत या अध्यायामध्ये, 1 ते 9 श्लोक आहेत याच्यामध्ये. तर बरं का, तर याच्यामध्ये 1 ते 9 श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतानं? कशी प्रगती होते अष्टांग योगामध्ये, याला म्हणतात योगारुरुक्ष. योगारुरुक्ष म्हणजे काय? योग मार्गावर चाललेला आहे. आणि योगारूढ म्हणजे योगावर आरूढ झालेला आहे, म्हणजे योग जोडले भगवंताशी आता, असा त्याचा अर्थ आहे. तर आता 1 ते 9 श्लोकात आपण बघूया, थोडं जाणून घेऊया काय काय सांगतायत भगवंत. थोडं तत्वज्ञान आहे याच्यामध्ये जास्त, म्हणून कथा पण सांगितलेलं, असं नाही नुसतं तत्व आणि कथा पण आहे. आता बघा, याच्यामध्ये भगवंत खरा संन्यासी कोण त्याचं वर्णन सांगतायत. हा श्लोक खूप महत्वाचा ना, पहिला श्लोक आहे. डायरेक्ट भगवंतच बोलतात आता, अजून काय बोलायच्या आधी काय म्हणतात भगवंत? श्री भगवान वाच अनाश्रिता कर्म फलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. याचा अर्थ असा आहे, भगवंत म्हणतात, जो आपल्या कर्मफळावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपलं कर्म करतोय, आणि तोच वास्तविक संन्यासी आणि योगी आहे. पण जो आपला अग्निहोत्र किंवा कर्म करत नाही आणि कर्तव्य पण करत नाही, तो संन्यासी किंवा योगी नाही म्हणे. कर्तव्य केलं पाहिजे त्यानं भगवंतासाठी म्हणून. म्हणून जो संन्यासी, काही जण म्हणत नाही संन्यासी म्हणजे आपण काय करावं? आता
इथं प्रभुपाद सांगतातच की ते म्हणतात यज्ञ करायचे नाही आता. यज्ञ करायचे नाही म्हणजे संकीर्तन यज्ञ करायचा आहे, करू शकतात. किंवा संन्यासी म्हणजे अग्नी पेटवायचं नाही. प्रभुपाद अग्नी पेटवू शकतात, पण त्याच्यावर भगवंताचे प्रसाद बनवू शकतात. तो योग्य संन्यास आहे. हे तर सांगितल्याप्रमाणे इथं म्हटलेलं आहे, तो काय करतो, तो त्याग करतो, पण कशाचा? कुठल्या इच्छेचा? इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करतो. आध्यात्मिक इच्छेचा नाही, इंद्रिय तृप्तीचा. पण ते एक चुकीचा शब्द माहिती आहे तुम्हाला वापरतात कुठला? निरीच्छ, म्हणजे इच्छारहित व्हायचं. प्रभुपाद म्हणतात कसं इच्छारहित होणार आपण? आत्मा आहे म्हणजे इच्छा असणारच आहे. कारण आत्मा काय निर्जीव नाही, दगड नाही. आत्मा हम्म, चैतन्य आहे त्याच्यामध्ये, आत्म्यामध्ये चेतन आहे. त्यामुळे इच्छा असणारच आहे. पण इच्छा चांगली किंवा वाईट असू शकते. म्हणून ती वाईटाकडनं चांगलीकडे नाही, चांगल्याकडे म्हणण्यापेक्षा भक्तीकडं त्याला वळवायचं आहे. भौतिक जगात आल्यामुळं भरपूर प्रचंड इच्छा आहे त्याच्या. म्हणून तर 84 लाख महिने भेटलेले आहेत प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी. पण ते थांबवायचं असेल तर जर भक्तीची इच्छा निर्माण झाली, मग तो खऱ्या ते काय झाला, तो खरा योगी आहे म्हणे. इथं म्हटलेलं आहे की नवीन साधक असेल अष्टांग यातला, त्याला कर्म त्याचं साधन आहे. आणि मग जे आता योग साधना झाली त्याची, त्यासाठी भौतिक क्रियांचं शमन करतो तो. भौतिक कार्य करत नाही. अर्थात योग म्हणजे एकांतात करण्याचं आहे, योग साधना, विशेष ध्यान योग. पण बघा, पुढं पण वर्णनलं आणि या अध्यायाच्या शेवट श्लोकात भगवान म्हणतात की, त्याचा जो श्लोक आहे त्याचा आशय असा आहे की भौतिक जगामध्ये आपण असताना आपल्याला खऱ्या तर भगवंताकडे जायचं असेल, तर आपण एकांत जर ध्यान करत राहिलो तर काय होणार? ते भगवंताचं ध्यान होईल की नाही सांगता येत नाही, गॅरंटी नाही काही. पण भक्तांच्या संगतीत आपण करू लागलो तर मात्र काय अडचण नाही, सेफ आहे. आता बघा, इथं म्हटलेलं एकांतात राहायचं म्हणून. आता ध्यान योग्यांसाठी एकांत म्हणजे खरंच एकांत, एकटंच राहायचं. पण भक्ती करण्यासाठी एकांत काय म्हणे? एक अंत शब्दाचे दोन अर्थ. एकांत म्हणजे एकटंच राहणं, एक अर्थ. आणि एकांतचा दुसरा अर्थ म्हणजे एक अंत, की ज्यांच्यांचा एकच अंत म्हणजे एकच उद्दिष्ट आहे त्यांच्यावर राहायचं म्हणे. हम्म. इस्कॉनमध्ये प्रभुपाद म्हणतात ना, इस्कॉनची का स्थापना केली म्हणे मी? ज्यांचा एक अंत आहे, हा, ज्यांना श्रीकृष्णांना प्राप्त करायची इच्छा आहे, असे एकत्र आले, हे चर्चा काय होणार? मग तीच होणार ना, आपल्याला कृष्णाकडे जायचं, कृष्णाकडे जायचं, कृष्णाविषयी बोलू, कृष्णाविषयी ऐकू. म्हणजे खरं ना? त्याचा ग्रुप तयार झाला मग. तर म्हणून ते ते भगवंताची भक्ती करणं त्यांना काय होतं मग? भौतिक कार्य तर थांबलेलं आहे, आध्यात्मिक कार्य सुरू आहे. म्हणून ते झिरो, शून्यवाद चुकीचा आहे. काय बरं, नाही सगळं शून्य. आज कसं शून्य असणार सगळं? शक्यच नाही. प्रत्येक गोष्टीला आकार आहे. मग शून्य आलं कुठलं बरं मध्ये? शून्य आकडा आहे, पण शून्य आकड्याला पण आकार आहे की नाही? शून्य लिहावं लागतं ना, गोल काढावं लागतं ना, मग शून्य होतं. ते भोपळा म्हणा काय म्हणा त्याला, पण ते शून्य तर आहे, आकार आहे ना त्याला. तसं तर तो भौतिक क्रियांचा शमन, भौतिक क्रिया करते म्हणून आध्यात्मिक क्रिया मात्र त्याच्यात चालू आहे, ते थांबलेल्या नाहीत. आता खूप महत्वाचे श्लोक आहेत, ते म्हणजे योगारूढ कोण झालं म्हणे? एक तर योगारूढ म्हणजे चालू आहे प्रक्रिया. योगारूढ, आरूढ कोण झालाय? त्या घोड्यावर कोण बसलाय बरं? जो काय बरं, जो सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग, लक्षात घ्या, सर्व प्रकारच्या इच्छांचा नाही, सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो. तसेच इंद्रिय तृप्तीसाठी कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही, तो योगारूढ झाल्याचं समजावं. एका रात्रीत होत नाही बरं का. असं नाही की मराठीत म्हणेल ना, पी हळद आणि हो गोरी. हळद पिले गोर होतं म्हणून. हा, तूप खाऊन रूप येत नाही. कधी हाडकुळा माणूस असतो, कोणाच्या घरी गेला ना, अहो तूप, अरे तूप घे बाबा, तुला गरज आहे. तो म्हणतो हा सगळा डबा होता मला, मी दुसऱ्या शेवट काय होणार आहे का? एखादी शोध होत आहे का? त्याला मेहनत आहे ना भरपूर. आणि हे 5, 6, 7, हे जे 3 श्लोक आहेत,
हे 3 श्लोक विशेष करून मनाशी संबंध, मन, कळलं का साहिल? हम्म. हे महत्वाचे श्लोक आहेत, हे नोट करून ठेव. आता 3 श्लोक मी सांगतो ना, 6व्या अध्यायातला 5वा, 6वा, 7वा 3 श्लोक खूप इम्पॉर्टंट आहेत. सगळ्याच आहेत इम्पॉर्टंट, पण जे मन म्हणतं मन शांती, मन स्थिरणे, मन येणे, हे फार महत्वाचे श्लोक आहेत. नॉट ओनली फॉर साहिल, सहज मी उल्लेख केला सर्वांसाठी, आपल्याला, मला पण. बघ हा श्लोक कसा आहे. आणि हे 2-3 श्लोक पाठ करता आले तर उत्तमच होईल. विष्णू 5वा आणि 6वा काय म्हणतात बघ भगवंत. उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम साधयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. भगवंत म्हणतात, मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता, मन म्हणतात ना मेरा मन, अरे काय तुझं मन, अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्धजीवाचा मित्र तसे शत्रू पण आहे, दोन्ही आहे. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, उत्तर मीच देतो, घेऊ नका, मी देतो. चाकू चांगला आहे की वाईट आहे? "अह, चाकू वाईट नाही बाबा, चाकू नको." काय चाकू आणलास? दाखवलं. कोणते चाकू घेऊन चाललेलं असं. अरे चाकू कशाला आणलं हो? अहो फळ का पाहिजे? चांगली गोष्ट आहे ना. चाकू फळ कापण्यासाठी चांगला आहे, पण कोणतरी घेऊन चालला असला असं असं घेऊन, मग काय ओळखायचं, आता तो पोटात पसणार आहे. चाकू वाईट नाहीये, वापर कसा आहे त्याच्यावर. मन वाईट नाहीये, मन भरकट असेल सगळीकडं, मग गोंधळ घालणं. पण ते मन भगवंताच्या चरणी लागलं असेल, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. मन स्थिर आहे, नामस्मरण करत असेल, भगवंतामध्ये स्थिर आहे, अध्ययन करत असेल तो शास्त्रांचं, मन काय त्याचं, इथं म्हणून म्हटलं ना, आपल्या मनाद्वारे अधोगती, कारण मन अधोगती करत आहे कधी, शत्रू असेल तर. चांगली गोष्ट, भगवंत कधी कधी सत्संगाला जायचं म्हटलं ना, फोन येतो, कशाला जायचं, नको, मन नको म्हणतं. अरे काय चालाय तिथं तू, अरे इतकं मौज मजा सोडून, अरे कशाला तिथं तासभर टाइम घालवतो, वेस्ट करतो. इथं काय झालं, एकदा एक लाकडाचा मोठा ओंडका होता, लॉग ऑफ वुड, आणि 2 माणसं करवतीने कापत होते. तिकडे एक बसला, तर इकडे कर 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 चालत होता. आणि एक जण बघत होता लांबून, कसं करतात ते. आणि बरंच वेळ झालं ते कापलं जात नव्हतं. ते करवतीनं लाकूड ओंडका कापलाच जात नव्हता. मग त्या माणसाने बघितलं, त्याच्या लक्षात आलं, तो म्हटला, "एक मिनिट थांबा," म्हणे. म्हणजे काय, थांबले नाही, म्हणजे बोलायचं ऐकू लागले, पण ते चालूच होतं करवती. म्हणजे काय बरं, काय म्हणायचं तुम्हाला? अहो काय तुम्ही करताय हे, अहो हे कधीच कापलं गेलं असतं. कसं काय बरं? अहो ती करवतीला धारच नाहीये, धार गेली त्याची. जावा दुकानात जाऊन काय करा, थोडं धार लावून आणा, म्हणजे ते लवकर होऊन जाईल. ते दोघं म्हणले, नाही आम्ही जाणार नाही. अरे का? अहो ती दुकानात जाणार, बाजारात गर्दी खूप असणार, भरपूर वेळ लागणार, ती धार कधी लावून आणणार, कधी आणणार, त्यापेक्षा आम्ही असंच करतो. तो म्हटला, तुम्हाला काय आहे का हे, तुम्ही काय करा, उलट तुम्ही धार लावण्यासाठी वेळ थोडा जाईल, पण काम लवकर होईल. त्या उलट तुम्ही धार लावायला वेळ लागतं म्हणून तुम्ही असंच कापत बसला, काही उपयोग नाही म्हणे. तसं होतंय आपलं. आपण भक्ती करायची, सत्संग म्हटल्यावर काय वाटतं, अरे किती वेळ जातोय फुकट आपला. नाही, फुकट वेळ जात नाही, उलट वेळेचा सदुपयोग आहे. वी आर नॉट वेस्टिंग टाइम, वी आर इन्व्हेस्टिंग टाइम. अरे वेस्ट नाही, इन्व्हेस्ट. तर हे महत्वाचं आहे. आणि पुढचा श्लोक पण आहे. अर्थात या प्रत्येक श्लोकावर वेगळे सेमिनार असतात मोठमोठे, हं, ते आता नाही घेणार, नंतर घेऊ. आता 6वा श्लोक बघा. पुढचा श्लोक आहे, बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयतात्मैव शत्रुवत. ज्यानं मनाला जिंकलंय त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन शत्रू असते, असं म्हटलं भगवंतांनी. म्हणजे मन जर नसेल जिंकलं, मन भरकटत राहणार. मनाचं काम काय माहिती का, संकल्प आणि विकल्प, कधी घ्यायचं आणि कधी सोडायचं, कधी घ्यायचं सोडायचं. विचार हा येणार, सोडून दुसरा घ्यायचा, चालेल आहे.
एखाद्या दिवशी चाललेलं आहे, हा असा आहे तसा, लगेच थोडा वेळ तो गेला, दुसऱ्या दिवशी विचार, चाललंय फिरतंय. हम्म. तरी काय होतं मग, मन शत्रू झालेलं. एखादं कसं वाईट करेन मी त्याचा आता, काटा काढतो त्याचा, म्हणजे मन शत्रू बनलाय. पण मनात विचार आला, "नाही, काही असू दे, तो जरी वाईट जरी असला तरी पण काही चांगले गुण आहेत बरं का त्याच्यामध्ये." मग ओळखायचो काय झालं आपलं आता, मन मित्र झालं. म्हणून भगवान म्हणतात, पुढेही श्लोक आता नाही सांगत, ते आल्यावर सांगतो. तिथं म्हणून म्हटलेलं आहे, मनाला संयमित करणं हा अष्टांगाचा उद्देश आहे. बघा, भक्तीचं कार्य काय, मनाला भगवंत सेवेत लावणं. भक्तियोगामध्ये, अष्टांगामध्ये मनाला नियंत्रण करणं. म्हणजे भक्तीचं कार्य यासाठी श्रेष्ठ आहे की मनाला डायरेक्ट भगवंताच्या सेवेत नियुक्त करू शकतो. अष्टांगामध्ये मनाला कंट्रोलमध्ये आणायचं. नुसतं कंट्रोलमध्ये आणून चालणार नाही, ते गुंतवलं पाहिजे कुठेतरी. ते भक्तीमध्ये शक्य आहे, भगवंतामध्ये गुंतवणं. आणि म्हणून आपण मनाला शत्रू बनवून त्या शत्रुरूपी मनावर राहायचं नाही. आपण त्या मनाला काय करायचं, जाणीव करून द्यायचे, तर चालणार नाही. आता 7वा श्लोक बघा. तो श्लोक असा आहे, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्या मनुष्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो आणि त्याने शांतीही प्राप्त केलेली असते. त्याच्या दृष्टीने सुख आणि दुःख, शीत आणि उष्ण, मान आणि अपमान असे सर्व काही सारखे असते. मन जिंकलं असेल तर, मन जिंकलं असेल तर मन सांगतं, हा तुझा मित्र आहे, हा शत्रू आहे, याने तुझं वाटोळ केलंय, याने तुला बरबाद केलेलं आहे, सोडू नकोस, बदला घे त्याचा. मन सांगत असतं आपल्याला. म्हणून म्हणे जितात्मन, जिता आत्मना म्हणजे मनावर त्याने नियंत्रण ठेवलेलं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे की जो खऱ्या अर्थी योगी बनलेला आहे, काय असतो म्हणतो, त्याची अवस्था काय, स्थिती अशी आहे की जेव्हा ते ज्ञान आणि साक्षात्कार, कळलं का, दोन आहेत ना. ज्ञान आणि विज्ञान शब्द माहिती आहे आपल्याला. ज्ञान म्हणजे थेरॉटिकल नॉलेज, सैद्धांतिक ज्ञान. हं. भगवंताशी तसं हे सगळं आपण ऐकतोय, पण आता जीवनात उतरवायचंय. एखादा हॉटेलमध्ये गेलेला असेल समजा कोणीतरी, आपण नाही जात, एखादा कोणतरी गेलेला आहे आणि हॉटेलचा मालक काय करतोय, आमच्याकडं गुलाबजामुन असं आहे, हे ते भरपूर सगळं सांगतो, तो आणून देत नाही प्लेट तिथं. नुसतं सांगतो, अहो आमचं हॉटेलचं ऐका तरी खरं, अहो असं स्टाफ आहे, असं बनवतात, हे ते भरपूर सांगितलं आणि तो उपाशी ठेवला निघून गेला असतो. काय उपयोग त्याचा. असं म्हणून आपण म्हणतो की भगवंत आहे ते, हो बरोबर आहे, बरोबर, मग जप करा नाही, अध्ययन करा नाही, मग कसं काय उपयोग, मग ज्ञान घेतलं की मग, पण विज्ञानात नाही झालं. कळलं ना. एक थेरॉटिकल नॉलेज, दुसरं आणि प्रॅक्टिकल नॉलेज आहे, दोन्ही पाहिजे. तर तेव्हा काय होतं मग त्याला ज्ञान विज्ञान म्हटलेलं आहे. तर तो खऱ्या अर्थी आत्मसाक्षात्कार झालेला आहे. असा मनुष्य काय करतो, नेहमी अध्यात्मामध्ये स्थित असतो, आत्मसंयमी आहे तो. एक ते दगड असेल, हं, गारेजकडे म्हणजे मार्बल म्हणतो, मार्बल असेल, साधं दगड, भारी दगड कुठले असेल, किंवा सोनं असेल, सर्वांना सारखंच बघतो. बरोबर. सोनं असू दे का नाणं असू, काय असू दे, त्याला काय फरक पण त्याचा. मग ती गोष्ट माहितीये का, पंढरपुरातलीच घटना. हा, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या वेळेला त्यांच्या जीवनात घडलेली. नामदेव महाराज साहजिकच फार मोठे संत, आणि घरात खूप गरिबी होती, खायला काही नसायचं. पण नामदेव महाराज भगवंताच्या पांडुरंगा चिंतनामध्ये तल्लीन असायचे. आणि मग त्यांच्या काही अंतरावर एक दुसरं घर होतं, पती पत्नी राहत होते, त्यांची मुलं होती. आणि नामदेवांची पत्नी आणि त्या शेजार ते जे होते, ते मैत्रिणी होते दोघी, आणि भेटीगाठी होत होते त्यांच्या. आणि मग एकदा काय झालं की तो जो शेजारचा तो माणूस होता, तो विठ्ठलाची खूप भक्ती करायचा, विष्णू रुक्मिणी मातेला खूप अगदी प्रार्थना वगैरे करायचा. त्यामुळे रुक्मिणी मातेने प्रसन्न होऊन काय दिलं माहिती का, परीस दिला, परीस. परीस माहिती ना, पारसमणी, टच स्टोन, जो सोन्या लावले की लोखंड म्हणतं, बरोबर आहे का. नाही, लोखंडाला पण सोनं होतं, ते दिलं त्याला. दिलं म्हणतात मग काय, अहो लोखंडाचं सोनं तर काय, मग राहिलं काय मग. पूर्वीच्या काळात तर
दाराची कडी लोखंडाची, तवा लोखंडाचा. हा, सगळं सोन्याचंच ना आता. पण जेवढं गरजेपुरतं लावून ते विकून काय करायची ती, ते सुरू झालं. पण नामदेव महाराज त्याचं काही भानच नाही, ते आपल्या भक्तीत तल्लीन. नामदेवांची पत्नीने विचार केली, माझी शेजारी चांगले चांगले कपडे नेसू लागली, चांगले बरेच दिसायला लागले त्यांच्या घरामध्ये. तर काहीतरी कमाल दिसते बा, विचारावं तर खरं. मैत्रिणीकडे गेला, अगं म्हणे, कस काय चाललंय तुझं, बरं आहे? हो बरं आहे म्हणे. पण म्हणे काहीतरी गडबड दिसते म्हणे, कुठं तरी पाणी मुरतंय. आपण म्हणतो ना, दाल में कुछ काला दिख रहा है. म्हणजे काय प्रकार काय? काय नाही ग, काय नाही. अगं मला सांगत नाही, सांगायचं नाही का तुला, मी तुझी मैत्रीण ना. हे बघ, माझ्या पतिदेवांना रुक्मिणी मातेनं परीस दिलाय. काय? परीस दिलाय? हो म्हणे. तर म्हणे, ही म्हणते की मला दिला परीस नाही, तुला मी देऊ शकत नाही. अगं तुला दिला असं माझ्या पतीला कळलं काय होणार? मग काय खरं नाही म्हणे मग. पण अगं तुला माहिती आहे ना आमची स्थिती कशी आहे, तू काय कर, दे, एक साथ मी परत देते तुला. सांगू नको कोणी कोणाला. लगेच काही थोडं गोष्ट लावून देते म्हणून तुला. ठीक आहे म्हणून. हे बघ परत द्यायचं बरं का मला. हो म्हणते आता. ते घेऊन जाते. आणि नामदेव माझं बाहेर गेलं असत कुठेतरी, थोडं काही वस्तू लावलं ते बनवत आहे. आणि ते विकून लगेच काहीतरी आणून सुंदर पदार्थ बनवते. कधी बनवून मी, तिची इच्छा असते पतीला आपण खाऊ घाला, पण काही नसायचं. भरपूर सुंदर पदार्थ बनवले. सुंदर तूप वगैरे घातलं त्याच्यामध्ये. अगदी त्या तुपाचा घमघमाट सुगंध पसरलेला होता. आणि नामदेव महाराज देतात. आणि मग त्यांना काही भानच नाही, ते सतत पांडुरंगाच्या चिंतनामध्ये तल्लीन. हं. आणि आपला पाय वगैरे हात पाय धुवून येतात, बसतात पाठावर. आणि ताट ते वाढते. आणि वाढल्यावर ते खातात, म्हणतात की म्हणजे वा किती सुंदर बनवलंय. आणि म्हणे, हे कुठनं आणलं सगळं तू? म्हणे खरं तर सांगायचं काही नाही म्हणे, असंच ते आणलं नाही. सांग काय? म्हणे खरं तर ती जी शेजारी नाही ना, माझी मैत्रीण, तिच्या पतिदेवाला रुक्मिणी मातेनं परीस दिलाय, तो मी आणलाय. परीस आणलाय, बघू बरं, बघू परीस कसं आहे, बघू बघू. मग ते काय केलं माहितीये, परीस दाखवला. आणि नामदेव महाराज हातात परीस धरताच पळत सुटले. चंद्रभागेत पळत सुटले, तर चंद्रभाग फेकला, आले परत. ही म्हटली, अगं बाई आता कसं होणार माझं? आणि शेजारनं आली, अगं म्हणे ते आण परीस. म्हणे परीस तर नाही म्हणे, नाही. अगं मग आमच्या ह्यांना काय सांगू मी? म्हणे तुमच्या ह्यांना तू काय सांगायचं बघ, आमच्या ह्यांनी टाकले पाण्यात परीस. मग ते तिच्या नवऱ्याला कळलं, ते आले भांडू लागले. म्हणे तो लपून ठेवलाय, सांगा म्हणे कुठे ठेवलाय, पाण्यात कोण फेकल का असं? तुम्ही सांगा बरं, परीस फेकाल का पाण्यात तुम्ही? फेकाल का? साहिल परीस म्हणाल तर फेकणार का? आहे का घरामध्ये? नाही ना. बरं. ते मला काय सांगणार बरं? तर मग तो परीस फेकला, सगळे पंच वगैरे आले. म्हणे सांगा म्हणे नामदेव महाराज, तुम्ही खरंच काय फेकलंय का? हो म्हणे. का फेकलं तुम्ही? एवढं काही महत्वाचं? नामदेव महाराज म्हटले, परीस पाहिजे ना, काही काळजी करू नका. तो जो ज्याच्याकडे परीस होता ना आधी, त्याला सांगितलंय बघ म्हणे, तू जा म्हणे चंद्रबागेत, जा तिथं, तिथे वाळू घेऊन ये. तो चिडतो म्हणे, अहो माझा परीस गेलाय, मी दुःखी आहे. तुम्ही काय सांगताय रे बाबा? तू जा तरी जा, घेऊन ये वाळू. वाळू घेऊन येतो. आणि मूठ बंद असायची, मूठ बंद करून घेऊन ये म्हणतात. नंतर जवळ आल्यावर सगळ्यांना एकात उघड म्हणतात, असं उघडतात. सगळं प्रत्येक खडा परीस असतो. मग सर्व नामदेव महाराज म्हणतात, हे सगळं दिव्य धाम आहे पंढरपूर, चिंतामणीने बनलेलं आहे, परिसांनी बनलेलं आहे. तर त्यामुळं एक परीस गेला तू रडतोस एवढं, अरे सगळं परीसच आहे तिथं. काय उपयोग आहे त्याचा आपल्याला म्हणून भौतिक, म्हणजे आपण ते घेऊन आपलं कशाला हे वाढून घ्यायचं आपलं, है ना? मोह कशाला वाढवायचं? लक्षात ना आपल्याला. तर असा स्तर असो संतांचा. हा, आपल्याला परीस मिळाला किती उड्या मारू आपण. जसं परीस म्हटल्यावर किती गुदगुल्या होतात आत होतात की नाही? अहो आश्चर्य म्हणजे, तुम्हाला वाटलं काय गोष्टी सांगाल नुसतं गीता सोडून, ते सांगतो फार महत्वाचं आहे गोष्ट सुद्धा. एकदा काय झालं, एक होतं गाव, आणि छोटं गाव होतं. आणि एक शेतकरी होते, वयोवृद्ध होता, आणि त्यांचा मुलगा पण होता. तर त्यांनी नवीन जमीन घेतलेली होती, शेत होतं. आणि वडील म्हटले मुलाला, अरे जाऊ तरी, जाऊया थोडं खणून येऊ. थोडं काहीतरी खणून तरी येऊया. हा, आपण नवीन जमीन घेतलेली आहे, मी आहे तो पण काहीतरी खणून काहीतरी लावायचं पेरा म्हणे, मलाही बरं वाटेल, जाता तेवढं डोळे भरून बघीन मी पिकलेलं काहीतरी.
मग चला म्हणे. बैलगाडी होती आणि बैलगाडीवरती निघालेत दोघे. आणि मुलगा बैलगाडी चालवत होता आणि वडील बसले ते माग. निघाले तर जमिनीपर्यंत पोहोचले. उतरले दोघे. आणि वडील थोडं दूर बसले होते, आता वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना काही खणणं जमत नव्हतं. पाहत होते. तर बरं वाटतं आपली जमीन आहे म्हणून. आणि खणताना काय झालं, त्या मुलाला टंग आवाज आला. आवाजात त्याला संशयाला काहीतरी आत आहे. आणि बघितलं का, हंडा होता, हंडा. तांब्याचं घडा होता. आणि बघितलं का, हा सगळ्या सोन्याच्या मोहरा होत्या. वडिलांनी बघितलं, हा, बघितलं. म्हणलं की ते पोतं होतं तिथं. ते खेडेगाव लोक कधी फार श्रीमंत असतात कळत पण नाही. हा. आपलं साध धोतर आणि टोपी घालायला आवडतं, याला काय आहे ना. पण भरपूर पैसे असतात बरं त्यांच्याकडं. तसं तुम्ही हे करू नका, सांगू नका त्यांना. तर मग ते वडील बघतात, एकदम हे होतात. ते पोत्यात हे कर ठेवतात तिथं. आणि वडील मागं बसलेत. तो बैलगाडी चालू लागलाय. आणि वडिलांनी एवढं आयुष्यात कधी एवढं पैसे मोहरा बघितलंच नाही. मुलगा पण थोडा आनंद पण तेवढंही नाही तो. थोडं चिंतन करू लागला काय काय करायचं तर. वडिलांना ते हे होऊन झालं. वडिलांना हा 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 खरं किती, किती मिळाले, किती मिळाले, मोहरे मिळाले. असं करता करता घरी पोहोचायचा मृत्यू झाला त्यांचा. त्या मुलाने बघितलं, हे घरी यायच्या आधीच अशी हालत झाली आमची. घरी गेल्यावर बाकीचे राहतील का मग. त्यांनी काय केलं मग माहितीये, गेला माग. ते परत खड्ड्यात ते ठेवून त्या पुरून ते झाकून टाकलं. आणि सांगितलं पण नाही कोणाला ह्या सापडलं म्हणून. लक्षात आलं ना. किती आसक्ती बघा जीवाला. हो की नाही. तर त्यामुळं इथं म्हटलेलं आहे, समलोष्ट्राश्म कांचन हा. तो दगड असेल किंवा सोनं असेल, समान समजतो. काय त्यात काही समान समजल्यामुळं. का बरं त्याला आनंद कशात भेटतो? भगवंताच्या भक्तीमध्ये. भक्तीतली गोडी लागल्यावर भौतिक जगाची गोडी कशात त्याला आवडेल. ती कुबजा होते ना, कुबजा. कंसाला चंदन लावायची. कंसाची दासी होती. पण कृष्ण बलरामाने पाला तिच्या लक्षात आलं की खरं तर हे चंदन दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नसून यांच्यासाठीच आहे म्हणे. यांना लावणं हेच खरं जीवनाचं सार्थक आहे. मी आतापर्यंत कुणाला लावतो त्यांनी वेड्यासारखं. मग तिला कळलं ते नाही का. तसं आपण आपल्याकडे असलेलं सगळं भगवंतासाठी आहे. म्हणून म्हटलेलं आहे, जो भक्त आहे तो सर्वांना समान दृष्टीने पाहतो. तर त्याला प्रगत किंवा विशेष समजलं जातं. आणि मग सगळं वर्णन केलेलं आहे. योगी कसा बसून ध्यान करतो त्याचं वर्णन आहे. कसं बसला पाहिजे, ताट बसून वगैरे वर्णन आहे. आणि हे सांगता सांगतात इथं म्हटलेलं आहे की जो जास्त खातो, हा 16वा श्लोक आहे. त्यात म्हटलेलं आहे, नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नत न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. भगवान म्हणताय अर्जुना, जो अत्यधिक खातो किंवा अति अल्प खातो किंवा जो अतिशय झोपतो किंवा परी झोपत नाही, तो योगी होऊ शकत नाही. खूप अति पण खायचं नाही आणि एकदम कमी पण खायचं नाही. दोन्ही चांगलं नाही. कधी कधी काय होतं आपण, हे जास्त कमीच खातो किंवा जास्त खात नाही, ते चांगलं नाही. काही जण भरपूर खातात, दोन्ही नाही चालत. बरोबर ना. प्रमाणात असलं पाहिजे. हं. अति अति व्हायला पाहिजे. अति म्हणतो ना आपण, अति तिथं माती. म्हणून एक श्लोक आहे, अति सर्वत्र वर्जयेत. दोन्ही अति होऊ नये, अतिरेक करायचं नाही. हा. ध्रुव महाराज जेव्हा युद्ध करून त्या सर्व यक्षांना मारू लागले, एका यक्षाने त्याच्या भावाला मारलं होतं, उत्तमला मारलं होतं, सवातर भावाला. पण त्यांनी सगळ्याच यक्षांना मारू लागले. म्हणून महाराज म्हटले, नाही नाही नाही, चुकलं तुझं. क्रोध आवश्यक आहे, तू क्षत्रिय आहेस. राजा आहेस. तुझ्या भावाला मारल्यामुळं बदला घेणं गरजेचं आहे. पण अतिरोषेण शब्द वापरला, अति झालंय तुझं. हे हाताबाहेर गेला क्रोध तुझ्या. तू ज्या यक्षाने मारत त्यांना मारून परत सगळ्याच यक्षांना मारायची काय गरज आहे म्हणतो. चुकतंय म्हणतो तुझं. हम्म. हे अति होऊ द्यायचं नाही. ते अति पण खायचं नाही, एकदम कमी पण खायचं नाही. मध्ये पाहिजे. हं. हे महत्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे की हे नियमन सांगितलेलं आहे की म्हणजे
शास्त्रात सांगितलेलं आहे. पुढं म्हटलेलं आहे, जो हा श्लोक खूप महत्वाचा आणि प्रसिद्ध पण आहे, आपल्याला माहित पण असेल. 17वा श्लोक असा आहे, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. हा जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा कर्मणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असतो, म्हणजे रेग्युलेटेड असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो. हम्म. याचा अर्थ असा आहे की त्याने काय करावं, हे अतिरेक होऊ द्यायचं नाही. आहार पण अति होऊ द्यायचं नाही, एकदम कमी पण नाही. झोप पण खूप जास्त पण घ्यायची नाही, एकदमच कमी झोपायचं नाही. हा अर्थात जे फार उच्च स्तरावरचे आहेत त्यांनी एवढं, अहो रघुनाथदास गोस्वामी एक द्रोणभर ताकच प्यायचे फक्त, रोज, कधी कधी एक दिवसाआड. पण त्यांचा तो स्तर आहे, आपण नक्कल करू शकत नाही त्यांची, बरोबर ना? आपण रोज एक द्रोणात ताक प्या म्हटलं तर द्रोणात ताक पिऊ म्हणे आम्ही, पण ताट भरलेलं असतं त्याच्यामध्ये एक दोन ताक पिऊ आम्ही. बरोबर, आम्ही ग्लास भरून पितो इथं. जास्त पण नसावं आणि कमी पण नसावं, मध्यम. त्यांचं म्हटलेलं की त्यानं एक शब्द वापरले तात्पर्य रूपाने, अव्यर्थ कालत्व, म्हणजे काळाचा त्यानं अपव्यय करायचा नाही. काळातला प्रत्येक क्षण त्यानं भगवत भक्तीमध्ये लावला पाहिजे. ते भजन माहितीये का? हरी भजना बीण काळ घालवू नको रे, है ना? सुंदर भजन आहे ते. म्हणजे ते गीत कोणी लिहिलं लक्षात नाही मला, पण ते भीमसेन जोशींनी म्हटलं, खूप सुंदर आहे ते. हरी भजना विन काळ घालू नको रे. आणि आपला काळ त्यांच्या विनाच जातोय, भजनाविनच जातोय भरपूर काळ, है ना? जन्म आपले कितीतरी हरिभजनाशिवायच व्यर्थ केलेले आहेत. आता कुठे मिळालंय ते पण आपल्याला सांभाळता येईल झालंय. इथं अवघड जातं ना भक्ती करायला, एवढं भौतिक जग भयानक आहे. म्हणून म्हटलेलं आहे की ही जो इथं हम्म, एक सुंदर उपमा दिलेली आहे बघा, भगवंताने काय सुंदर सांगितलं, म्हटलेलं आहे, दिव्याची उपमा दिली, दिवा. काय म्हणतात? यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. इथं म्हटलेलं आहे, असं वायू ज्या हवा जिथं नाही ना, की दिवा संत राहतो नाही, तो शांत असतो दिवा. त्याप्रमाणे ज्याचं मन संयमित झालेलं आहे असा योगी आपल्या आत्मतत्वावर जे ध्यान त्याला चाललंय, भगवंताचं ध्यान, त्याच्यामध्ये स्थिर असतो. ती दिव्याची ज्योत स्थिर असते ना, तसं मन पण स्थिर झालं तिथं भगवंतामध्ये, इकडे तिकडे पळत नाही आता. तर म्हणून खरी मुक्ती काय सांगितलेलं आहे, आणि भगवंताने सांगितलं की आपण दृढ निश्चयाने केलं पाहिजे भक्ती, निश्चयानं, विचलित होऊ नये म्हणे. असं एक उदाहरण दिलेलं आहे तात्पर्य प्रपादांनी, 24व्या श्लोकात तात्पर्यात. हम्म. धैर्य, धैर्य कसं पाहिजे म्हणे. एकदा एक पक्षीण होती, पक्षीण, फिमेल बर्ड, तर टिटवी पण म्हणतात, टिटवी. झालं तिने अंडी समुद्राच्या काठावर किनाऱ्यावर अंडी ठेवली होती, तिची अंडी टाकली होती. मग समुद्राची लाट आली मोठी आणि ती अंडी आत वाहून गेली. आणि वाहून गेला ते पक्षी एकदम फार डिस्टर्ब झाली, शुद्ध झाली. मग तिनं काय केलं, त्या पक्षिणीनं ती विनवण्या केली, समुद्र अरे समुद्रा, माझे अंडे परत दे बाबा. ती लाट थोडी आली इकडं की तू लाटेवर माझे अंडे परत आणून दे, मी घेईन. मग समुद्राने काय केलं, मग काय लक्ष दिलंच नाही. मग तिने म्हणलं, बघ म्हणे, मी तुझं पाणी मी सगळं आटवेन. आणि तिने काय केलं, ती चोशीत पाणी घेऊन जायची, टाकायची टाकायचं सुरू केलं तिने. तिला जमलंच नसतं ते समुद्रात पाणी आटवायचं. पण तिचं धैर्य बघून गरुडाला कळलं, गरुड लगेच आले तिथं. येऊन काय केलं लगेच, म्हटले, अरे डरो मत, हा मैं हूं ना, म्हणे चिंता करू नकोस म्हणे. त्यांनी समुद्र, हे समुद्र, ऐक म्हणे, तू जर या पक्षिणीची जर अंडी नाही दिली, मी तुला एका दमात सुकवतो म्हणे. घाबरलं, नाही 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 नाही. घ्या म्हणे, लगेच अंडी दिली. प्रभुपाद म्हणला, हे आहे धैर्य. धैर्य महत्वाचं आहे. धैर्य म्हणजे काय? किती जरी अडथळा आला तरी सुद्धा माघार घ्यायची नाही, ते धैर्य आहे. प्रल्हाद महाराज होते, किती अडचणी आल्या, वडिलांनीच किती छळ केला, खुद्द वडिलांनीच, बाकीच्यांनी वडिलांनीच छळ केला एवढा.
हातीच्या पादळी काय तुडवलं त्याला, त्याला कडेलोट काय केला त्याचा, आगीत टाकलं, विष दिलं, साप वगैरे त्याच्यात सोडलं, पण काही झालं नाही त्याला. ती हिरण्यकशिपूची बहीण आली, दादा काळजी करू नकोस, मी तर असताना. आणि म्हटली, काही तुला माहिती आहे का म्हणे, मला वरदान मिळालेलं आहे की मी आगीत जळत नाही. मी काय करेन, त्या प्रल्हादाला घेऊन बसेन मांडीवर मी, आणि मग काय होईल, प्रल्हाद जळून जाईल. हिरण्यकशिपूने वा, बहीण असावी तर अशी. मग लगेच म्हणे पेटवा म्हणे आता. ती बसली मांडीवर घेऊन प्रल्हादाला. प्रल्हाद सारखं भगवंताचं स्मरण करत, त्याला काही फरक पडत नव्हतं. अग्नी काय आणि हे काय देणे घेणं नव्हतं, भगवंताशी देणे घेणं होतं. आणि आग एवढी हेऊ लागली की मग ती होलिका जळू लागली. कारण तिच्या वरदानात तिनं काय केलं होतं, एका फार मोठ्या वैष्णवानं जाळण्यासाठी उपयोग केला, पण ती जळून गेली. प्रल्हादाला काही झालं नाही. तर म्हणून इथं पुढं म्हटलेलं आहे, हा 26वा श्लोक बघा, आपण पाठ करू शकता. श्लोक असा आहे, यतो यतो निश्चलती मनश्चंचलमस्थिरम ततः सतो नियम्यैतद आत्मन्येव वशम नयेत. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जिथे तर भरकटतं ना, तिथं खेचून आणायचं म्हण त्याला, आणि आत्म्याचे नियंत्रणात आणावं. जप करताना फिरता, अरे ये इकडं म्हणायचं, उडून आणायचं त्याला, इकडं जातं आणायचं, इकडं आणायचं. हळूहळू काय होणार, त्याला पळायची आता काय होणार मग, हं, सवय मोडणार फिरायची भरकटायची. मग त्या लक्षात येईल, इथं ठीक वाटतंय बाबा, आता आपण कुठं भटकायचं नाही आपण. ते नामामध्ये त्याला एक रमलं ते मन, की इकडे तिकडे जाणार नाही. त्याचं लहान मुलं असेल, इकडे तिकडे करायला नाही, हा हे घे ते घे, हातात मोबाईल दिला शांत. आजकाल मोबाईल दिला ना, त्याला कळत पण नाही काय चाललंय ते, खायची पण इच्छा होत नाही. त्याला खायला बोलवलं, नको, मोबाईलच बरं वाटतं त्याला. लहान मुलांना चांगलं ट्रेनिंग आहे आजकाल नाही, लहानपणापासून मोबाईल दिल्यामुळं हा, पुढं कसं वाटोळं होणार त्याआधीच समजून येतं आपल्याला. हा, त्याला इतरांशी रिलेशन किंवा काय देणे घेणं नसतं, मोबाईल म्हणजे जीव त्याचा, है ना. कधी ते गर्भवती असताना स्त्रिया मोबाईल बघत राहतात, आणि नंतर काय होतं मग, ते मूल पण सवय लागतं त्याला, आधीच प्रॅक्टिस झाले. प्रल्हाद महाराजांनी गर्भात असताना नारदमुनीकडनं ऐकलं, आता काय होतं मग, मोबाईल, मोबाईल गुरु, दुर्दैवाची गोष्ट. पण वस्तू चाललेलं आहे. कोणी तर पुढे म्हटलेलं, भगवान म्हणतात की जो कोणी, ज्याचं मन माझ्यावर स्थिर झालेलं आहे, भगवंत म्हणतात, त्याला खऱ्या अर्थी परमसुखाची प्राप्ती होते, त्याशिवाय नाही शक्य. आणि म्हणून तो काय करतो म्हणे, सगळ्या प्राणीमात्रामध्ये मला पाहतो म्हणे, परमात्मा रूपाने, आणि सर्व प्राणीमात्रांसुद्धा माझ्यात बघतो म्हणे. तो खऱ्या अर्थी काय करतो, मला सगळीकडे पाहतो म्हणे. तर भौतिक गोष्टी असल्या तरी पण ही भगवंताची शक्ती आहे. हा, भगवंत कसे सगळीकडे आहेत असं तो पाहू शकतो आपण. हे असा जो भक्त आहे म्हणे, योगी आहे, तो कधी माझ्याहून दूर जात नाही. आता भरपूर वर्णन याच्यामध्ये. आता पुढील वर्णन, अर्जुनाचा फार मोठा प्रश्न आहे, त्याच्यात हा एक मुद्दा घेऊया आपण. अर्जुन विचारतो, म्हणतो भगवंताला, तुम्ही सगळं ध्यान सांगितलं पण मला कसं जमणार आहे. का, काय झालं भाऊ, तुला काय झालं. अहो म्हणे, 34वा श्लोक आहे, चंचलम ही मना कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्य अहम निग्रह मन्ये वायुरेव सुदुष्कर्म. अहो किती अवघड आहे, मन चंचल आहे ना, बरोबर. हे मन बडा चंचल है, खूप चंचल आहे सर्वांचंच. मग काय म्हणे, अशा चंचल, उच्छृंखल आणि दुराग्रही, फार बलवान आहे म्हणे. हे कृष्ण, अहो वायूला नियंत्रण करण्यापेक्षा मनाला नियंत्रण करणं अवघड आहे म्हणे. इकडे वाऱ्यात धरेन मी, मनात धरणं अवघड आहे. अर्जुन म्हणतो एवढा मोठा योद्धा आहे, है ना. मोठमोठे लोक सुद्धा मनामुळे काय झालेले आहेत, मन डिस्टर्ब झाली, संपलंच. तर काय करू म्हणे, काय करू. भगवंत काय म्हणतात बघा, खूप सुंदर उत्तर देतात, उपाय सांगतात मनाला कंट्रोल करण्याचं. काय सांगतात बघा, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येण च गृह्यते. 25वा श्लोक, 6वा अध्याय सुरू आहे आपला. हम्म. म्हणतात हो बरोबर आहे म्हणे, खरंय, पण योग्य अभ्यास आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणं शक्य आहे.
अनासक्ती म्हणजे काय? कळलं ना? की भौतिक जग हे नाशवान आहे. प्रत्येक वस्तू नाशवान असल्यामुळं कशात ते आसक्त न होणं हे कधी कळेल? प्रत्येक गोष्ट नाशवान आहे ह्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आपण. ऐकलं पाहिजे. प्रभात म्हणतात श्रवण केलं पाहिजे. श्रवण नसेल ती भक्ती होऊ शकत नाही. जेवढं ऐकू तेवढं कळणार, मन रमणार तिथं. रुक्मिणी मातेनं कृष्णाला कधी पाहिलं नव्हतं बरं का. कधी पाहिलं नव्हतं. पण श्रीकृष्णांशी खूप श्रवण केलं नारद सारख्या महात्म्यांकडनं. ऐकून ऐकून जेव्हा काय झालं माहिती, ऐकून ऐकून भगवंताशी ऐकून ऐकून त्यांच्यावर प्रेम जडलं. तिनं पहिलं प्रेमपत्र लिहिलं भगवान श्रीकृष्णानं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वताम ते निर्विश्य कर्ण विवरय हारतो अंगतापम. ते म्हणते की तुमच्याविषयी ऐकल्यामुळं कानाचं पूर्ण सार्थक होत आहे म्हणे. असं ना. आणि तुम्हाला पाहिल्यामुळं डोळ्याचं सार्थक आहे त्याच्यामध्ये. पण मी निर्लज्ज आहे म्हणे. मी तुम्हाला पत्र लिहिते. पण म्हणे दुसरा काय पर्याय नाही म्हणे माझ्याकडे तुमच्याशिवाय. का झालं असं? ते श्रवण केल्यामुळं. श्रवण केल्यामुळं मन गुंतलं भगवंतामध्ये. तर म्हणून म्हटलेलं आहे भगवंताला अभ्यास आणि अनासक्ती. म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजे काय केलं पाहिजे? प्रभात म्हणतात पवित्र स्थळी निवास करणं धामामध्ये, भगवंतावर मन केंद्रित करणं, हं, ब्रह्मचर्याचं पालन, एकांतवासात म्हणजे भक्तांसंगतीत राहणं, नविदा भक्ती करणं. हे सगळं केल्यामुळे काय होणार आहे? त्याला उच्च स्वाद मिळतो. भगवंतामध्ये मन त्याचं रमून जातं. मन इकडे फिरकं हे होत नाही. तर अजून म्हणतो बर बर बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे म्हणे. पण माझा असा प्रश्न आहे, तुम्ही सांगता सगळी योग साधना करा म्हणून, पण एखादी अर्धवट राहिली तर त्याचं काय होतं? शक्य विचारतात ना. अहो तुम्ही सांगता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या, पुढे नाही जमलं तर कोण करणार सगळं ते? विचारलं काय होईल त्याचं? श्लोक आहेत बरेच. आता नुसतं श्लोक आणि हे सांगण्यापेक्षा वर्णन करतो. म्हणे काय होईल त्याचं? 37व्या श्लोकात विचारतो अर्जुन. भगवान म्हणतात की ज्याचा अर्धवट झालेली भक्ती, अर्जुन म्हणतो असं ढग आहेत, ढग मोठे मोठे सगळं छिन्नभिन्न होतात, तसं तर होणार नाही ना. नाही म्हणे. ज्याने माझी भक्ती केलेली आहे कधी नष्ट होत नाही. आणि काही काळ अर्धवट राहिली तरी सुद्धा त्याला पुन्हा संधी मिळते. त्याने थोडं काळ करून सोडली असेल, त्याला कुठं संधी मिळते म्हणे. शुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो भिचायते. म्हणजे म्हटलं शुचिनाम म्हणजे पवित्र कुटुंबात जन्म, श्रीमंत कुटुंबात जन्म, जेणेकरून तिथं परत श्रीमंत कुटुंब असल्यामुळं पैशासाठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही. भक्ती राहिलेली पूर्ण करू शकतो. पवित्र कुटुंबात जन्म मिळाल्यामुळं आधी संस्कार असतात आधीचे, ते करणं त्याला सोपं होतंय. आणि जास्त काळ करून जर राहून गेले तर काय होतं म्हणे, त्याला योगिनाम फुले, भक्तांच्या घरात जन्म मिळतात डायरेक्ट. तर असा म्हणजे लॉस नाही त्याला. कधीच लॉस नाही. उलट काय होणार त्याचं? राहिलेलं परत पुढं चालू ठेवतो तो, असं म्हटलेलं आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे की त्याला तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौरोदेहिकम यतते च ततो भूया संसिद्धौ कुरुनंदन. मग त्याला पूर्ण जीवनातलं भक्ती राहिलेलं पूर्ण करतो आणि मग तो भक्तीचे पूर्ण होते. आता 47वा श्लोक शेवटचा किती महत्वाचा आहे बघा. एवढं ध्यान सांगितलं भगवंतानी. शेवटच्या श्लोकामध्ये काय सांगतात? ध्यान सांगितलं बरं का अर्जुनाला, पण भक्तियोग श्रेष्ठ आहे हे माझं मत आहे असं कृष्ण म्हणताय. काय श्लोक आहे बघा. हा श्लोक पाठ करायला घ्या तुम्ही, सुंदर आहे. योगी नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. आणि सर्व योग्यांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेनं सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझं चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा म्हणजे भक्ती करतो, तो माझ्याशी पूर्ण योगयुक्त असतो. तो सर्वश्रेष्ठ योगी आहे असं माझं माझं मत आहे. असं याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ काय? की भक्तिमय सेवा ही श्रेष्ठ आहे ध्यान योगापेक्षा. कारण ध्यान योगामध्ये ध्यान करतो काय करतो, पण ते मन नियंत्रणात आणतो. पण भक्तीमध्ये मन डायरेक्ट भगवंत सेवेत लागतं, भगवंताच्या चिंतनामध्ये.
त्यामुळे भक्तीचं भगवंतांनी महत्व सांगितलेलं आहे. आणि अं, 6व्या अध्यायाचं महात्म्य असं आहे की गोदावरी नदीच्या काठावरती तिथं प्रतिष्ठानपूर, ऐकलं माहिती आहे आपल्याला प्रतिष्ठानपूर? आताच नाव काय, पैठण. एकनाथ महाराज हा पैठणचे. तर त्या प्रतिष्ठानपुरी नावाच्या नगरामध्ये राजधानी होती. जनश्रुती नावाचा राजा होता, जनश्रुती नावाचा राजा राहत होता. फार दानशूर होता, धर्मनिष्ठ, पुण्यवान. खूप मंदिरं बांधली, सरोवर, बागा, दान धर्म सगळं सगळं करायचा तो. एवढी कीर्ती पसरली, सगळे देवता पण यायचे हंसाच्या रूपात. येऊन काय करायचे, त्याचं ते पुण्यकर्म पाहायचे, त्याला फार बरं वाटावं, एवढं पुण्यवान आहे बाबा. तर झालं का एकदा, तो राजा राजवाड्याच्या छतावरनं फिरत होता, टेरेसवरनं. फिरताना आकाशातनं उडत येणाऱ्या हंसांचं बोलणं ऐकलं. हं. ते हंस काय म्हणतात माहिती का, आपसात चर्चा सुरू होती. नाही म्हणे, हा राजा जनतेचे फार महान आहे बरं का, अहो काय कार्य केले, हा हा हा, इतकं सुंदर कार्य केलंय, काय त्याची पुण्य आहे, काय त्याचं कार्य, हे सगळं केलंय त्यांनी. आणि मग पण म्हणे, हिमालयात राहणार जे महात्मा रईक म्हणून आहेत ना, त्यांच्या पुण्या इतकं झालं नाही म्हणे आता, अजून थोडा फरक आहे, असं ते म्हणत होते. मग याने म्हटलं राजा रईकला, मग मी त्या महात्मा रईकला मी पण भेटेन म्हणे, असा विचार केला. आणि मोठा सगळा ताफा घेतला त्यांनी, हिमालयाकडे निघाले बाबा. आणि वेगवेगळी तीर्थस्थाने भेटली, तिथं दर्शन घेतलं. काशीला मग विश्वनाथाचं दर्शन, गयामध्ये विष्णूंचा पादुका पावलांचं दर्शन घेतलं. यमुनेमध्ये जाऊन मथुरेला यमुनेचं दर्शन, भगवान श्रीकृष्णांचं तिथं तिथं दर्शन केलं. आणि मग काश्मीरमध्ये गेल्यानंतर तिथं माणिकेश्वर नावाचं ठिकाण आहे, माणिकेश्वर. तिथे शिव मंदिरात आत प्रवेश केला. आणि त्या प्रवेशद्वाराजवळ एक झाड होतं. त्या झाडाजवळच एक बैलगाडी होती, काय कोण नव्हतं त्याच्यामध्ये, मोकळीच होती, बैल जुंपलेले नव्हते. त्या गाडीवरती एक भिकाऱ्यासारखा एक व्यक्ती बसलेला होता. आणि मग त्या तो जो भिकाऱ्यासारखा दिसत होता, तोच होता तो महात्मा रईक. मग त्या सारथ्यानं सांगितलं, सारथ्यानं राजाची ओळख करून दिली, त्या महात्म्याने सांगितले, "हे राजा आहेत, आले आपल्याला भेटायला." आणि मग मग त्या महात्म्याने काय केलं, मग रईकनी दान धर्म, यज्ञ, व्रत, सगळं सगळं काय काय चाललंय सगळं विचारलं त्यांनी. कशी मंदिरं बांधली, बाग सगळं चौकशी करत होते, विचारत होते. आणि राजा नम्रतेने काय केलं, त्यांना प्रणाम वगैरे केला. आणि रथ भरून धन धान्य, गाई दागिने, सगळं वस्त्र, सगळं सांगितलं, हे अर्पण करा म्हणून यांना. पण लगेच ते महात्मा रईक रागाने म्हटले, "अरे शूद्रा, तुला वाटतं का म्हणे, या भेट वस्तूने तुम्हाला विकत घेऊ इच्छितोस? सर्व घेऊन जा म्हणे इथनं." राजा घाबरला, म्हणे, "क्षमा करा, क्षमा करा" म्हणे. महात्मा शांत झाले, "नाही म्हणे, याच्यात मला मुळीच आसक्ती नाही. तू जे देतोस ना, माझ्या काही कामाचं नाही, काही उपयोगाचं नाही म्हणे मला." म्हणजे काय झालंय असं सगळं, मी नेहमीच म्हणे भगवद्गीतेचा 6वा अध्याय वाचतो म्हणे, 6वा अध्याय. त्यामुळं भक्तिभावानं 6वा अध्यायाचं मी पठण करतल्यामुळं मला वैराग्य आणि आत्मज्ञान प्राप्त झालेलं. हम्म. त्याचं तो 6.4 श्लोक माहिती आहे आपल्याला? यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगा रूढस्थ दोच्यते. त्यात म्हटलेलं आहे, योगारूढ व्यक्तीचं म्हणाने, योगारूढ. आपण बघितलं 2 शब्द, योगारूढ आणि योगारूढ. योगारूढ म्हणजे जो योग मार्गावर चालू आहे, चाललाय. योगारूढ म्हणजे आरूढ झालाय, आता योगी झालाय तो पक्का, भक्त बनलाय मोठा. तर असं म्हटलेलं आहे, जो जो मनुष्य इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त राहत नाही, कर्माच्या फळात पण आसक्त नाही राहत, आणि सगळ्या भौतिक संकल्पांचा त्याग करतो, तेव्हा तो योगारूढ होतो. म्हणून म्हटलेलं आहे की खरा जो योग आहे, केवळ दान कीर्ती बाह्य वैभवाने मिळत नाही. काय केलं पाहिजे, त्याला आसक्तीचा त्याग, अंतर्मुख साधना जी आहे, याच्या जर प्राप्त होतं. म्हणून म्हटलेलं आहे, हे गीतेचा 6वा अध्याय जर आपण पठण केला, तर आपण नक्कीच काय होणार, हे समाधान वैराग्य प्राप्त होतं, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. धन्यवाद सर्वांचे. तर आपले काही प्रश्न असेल तर थोडा वेळ आहे अजून, प्रश्न असेल तर आपण विचारू शकता.
येस, साहिल. हरे कृष्ण प्रभूजी. तर साहिलचा हात वर आहे, त्याचा प्रश्न घेऊया. येस. हॅलो गुरुजी. हा बघ. ध्यानाचे प्रकार याच्यावर मार्गदर्शन करा. काय प्रश्न आहे? ध्यानाचे प्रकार. हा, ध्यानाचे प्रकार, टप्पे त्याचे, स्टेप्स. स्टेप्स नाही, प्रकार म्हणजे वेगवेगळे, जसं की साऊंड मेडिटेशन असेल किंवा डिफरंट मेडिटेशन आहेत. जसं की त्राटक आहे, तसं ध्यान ध्यान असं त्याप्रमाणे. हो, अर्थात बरेच आहेत, पण विशेष करून म्हटलेलं आहे कलियुगामध्ये मंत्र मेडिटेशन आहे, मंत्र ध्यान. हा, हम्म. मंत्र ध्यान कलियुगात सांगितलंय. तसं हम्म. भगवंताच्या चरणांचं ध्यान आहे, भगवंताचं नाम रूप गुण लीला, त्यांचं धाम, याचं ध्यान आहे, चिंतन आहे. हं? आणि हम्म. असेल ना, हे असे वेगळे हे आहेत ध्यान कलियुगातले विशेष करून. पण जे हम्म. अष्टांग योगाचं जे ध्यान आहे ते कलियुगात शक्य नाही. कारण अष्टांग हम्म. योग जो सांगितलं 6 अध्यायात, म्हणून भगवंतांनी शेवटी सांगितलं हा योग मी सांगतोय. हा, का बरं? हम्म. आणि कुणाला असं वाटू नये की अहो ध्यान योग कुठं सांगितलं, अजून सांगितलंय, पण शेवटी म्हणतात हम्म. हा जो ध्यान योग आहे हा सर्वांना करणं शक्य नाही. त्यामुळं माझी भक्तिमय सेवा ही श्रेष्ठ आहे असं भगवंत स्वतः म्हणतात. कारण त्या ध्यान योगामध्ये काय विधी आहे, अष्टांग योगामध्ये एकांतात राहणं, गुहेमध्ये जाऊन, आणि एकांत राहून तिथं एक आमचे एक मोठे महाराज सांगत होते की हम्म. कसं पाहिजे, म्हणे हिंदीत सांगत होते, वहां ऐसा स्थान हो जहां चिडिया भी नहीं और चुडिया भी नहीं. कळलं का? हम्म. संन्यासी असला हम्म. पाहिजे. म्हणजे चुडिया म्हणजे स्त्री पण नसावी तिथं, आणि मग आवाज पण एकदम शांत. पण कलियुगात हम्म. शक्य आहे का? नाही. हम्म. म्हणून कलियुगातला यज्ञ किंवा मेडिटेशन ध्यान या हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे हरे, राम हरे हरे राम, राम हरे राम राम, राम हरे. राम राम हरे. याचं ध्यान करणं हे खरं ध्यान आहे. तेच भगवान सांगतात ना, जो माझं हम्म. हृदयाचं चिंतन करत राहतो, दॅट इज द मेडिटेशन. तेच तर स्मरण आहे. हम्म. हम्म. अजून कोणाचा प्रश्न आहे? नेक्स्ट. अच्छा.